आधी अजितदादाच्या लावणी सम्राटांनो, लावणी पाहायची झाली असेल तर बाहेर या आणि या माझ्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये आणि हे नुकसान पहा. आणि या नुकसानावरती एखादी लावणी जर करता आली तुम्हाला तर ती लावणी माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सादर करा आणि जगासमोर दाखवा. त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमचा पुरुषार्थ बाहेर येईल. तुम्ही जी लावणी करताय, जी लावणी पाहताय, मौज मजा करताय, ती शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंची मौज मजा आहे. एकीकडे एवढे मोठे आसमानी संकट असताना तुम्हाला लावणीसारखे प्रकार सुचतात तरी कसे हो? जरा या गोष्टीचं भान ठेवा आणि या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या. पहा एकदा, पुन्हा एकदा नुकसान झालंय, पुन्हा एकदा शेतकरी संपलाय. तुम्ही मात्र व्यस्त आहात तुमच्या धुंदीमध्ये. तुमची नेते मंडळी आहेत आता योग्य वेळ नाही म्हणण्यामध्ये आणि तुम्ही लावण्या पाहण्यामध्ये. अशा प्रकारे खत झालंय कांद्याचं शेतामध्येच आणि तुम्ही तिकडे लावणी करताय. जरा एक लावणीचा तोडा ह्या शेतकऱ्याच्या बांधावरती ह्या शेतामध्ये येऊन करा आणि दाखवा तो तुमच्या नेत्या मंडळीपर्यंत आणि विचारा आता योग्य वेळ झाली का कर्जमाफीची. नसेल झाली तर खुर्च्या खाली करा. खरं तर हा देश एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाकडे चालवायला पाहिजे. हा महाराष्ट्र एक सामान्य शेतकऱ्यांच्या हातामध्ये द्यायला पाहिजे. त्यावेळेस कळेल कोणतं बजेट कुठं वापरायचं. विकासाच्या नावाखाली मोठमोठाले प्रकल्प आणता आणि त्याच्यामध्ये कोट्यावधींचे घोटाळे करून मोकळे होतात. तुमच्या तिजोऱ्या भरतात, मात्र शेतकऱ्यांच्या तिजोरीमध्ये 1 रुपया येत नाही. आणि शेतकऱ्यांना देण्याच्या वेळेस म्हणतात तिजोरीवरती बोजा येतो. बाकीचा बोजा कमी करा आणि बोजा जरा शेतकऱ्यांकडे वळवा. द्या थोडेफार पैसे.